चला बघा मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जाईल जो की कंपाऊंड अँगल वर डिपेंडेंट राहील. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 15 डिग्री युजिंग कंपाऊंड अँगल. ओके, मग या ठिकाणी कुठलाही प्रश्न दिला तरी तुम्हाला सोडवता येईल अशा प्रकारे मी तुम्हाला एका प्रश्नामध्ये सांगतोय. ते कसं बघा मित्रांनो, 0 डिग्री, त्यानंतर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, त्यानंतर 90 डिग्री हे आपले स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. कोणते फॉर्म्युले आहेत मित्रांनो? स्टँडर्ड अँगल आहेत. कोणते अँगल आहेत? स्टँडर्ड अँगल, ज्याच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ज्याच्या आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक्स व्हॅल्यू माहिती आहे. ओके, त्यातला पण हा 0 आपल्याला काही गरज नाहीये. उरलेले जे आहेत 90, 60, 45 आणि 30. ओके, आपल्याला समजा आता या ठिकाणी cos 15 काढायचा सांगितलाय, तर हा जो 15 आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी येणारी जी व्हॅल्यू आहे, जर कंपाऊंड अँगलला आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं असेल तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आपण बघितले. कोणते फॉर्म्युले बघितले? कंपाऊंड अँगल फॉर्म्युले आपण बघितलं. sin a प्लस b चा फॉर्म्युला बघितला, sin a इंटू cos b प्लस cos a इंटू sin b. तसंच sin a मायनस b चा बघितला, cos a प्लस b चा बघितला, cos a मायनस b चा बघितला, tan a प्लस b चा बघितला, tan a मायनस b चा बघितला. त्या फॉर्म्युल्यानुसार मित्रांनो या ठिकाणी जी व्हॅल्यू येत आहे ती a आणि p ची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन येत आहे. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजेच जी व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे या व्हॅल्यूला आपण या 4 अँगल पैकी ऍड किंवा सबट्रॅक्टच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. कोणत्या फॉर्म मध्ये? ऍड किंवा सबट्रॅक्टच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणजे हे जे या ठिकाणी 15 आहेत ते इथल्या कोणाची तरी ऍडिशन किंवा इथल्या कोणाची तरी सबट्रॅक्शन आहे. ओके, एवढं लक्षात घ्यायचंय. मग आता तसं जर मी तुम्हाला म्हटलं तर या ठिकाणी cos 15 डिग्री आहे. cos काय आहे? 15 डिग्री. पण cos 15 डिग्री तुम्हाला दिलेलं आहे, पण cos 15 डिग्री तर हा cos ऍज इट इज असणार आहे आणि या 15 डिग्रीला इथल्या कुणाची तरी ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल असं सांगितलंय. मग तुम्ही 45 म्हणून जर 30 मायनस केले तर तुम्ही म्हणू शकता सर 45 डिग्री मायनस 30 डिग्री इज इक्वल टू काय भेटणार? 15 डिग्री. 45 मधून 30 गेले किती येणार? 15 येणार. ओके, पण एखादा मुलगा काय म्हणेल की सर असं नाही हो, मला तर असं वाटते की cos 15 डिग्री म्हणजेच सर असं नाही होऊ शकत का? cos ऍज इट इज आणि 15 डिग्रीच्या जागेवर तुम्ही 60 मायनस 45 घेतलं तर चालणार नाही का? बेटा चालेल, तू 60 मायनस 45 घेतलं तरी चालेल. आलं लक्षात? आणि 15 डिग्री म्हणजे काय झाला? 45 वजा 30 पण येणार आणि 60 वजा 45 पण येणार. म्हणजे एकाच प्रश्नाला तुम्ही 2 पद्धतीनुसार सॉल्व्ह करू शकता. ओके, या ठिकाणी कुठला फॉर्म्युला लागू होणार आहे? cos a मायनस b चा. कोणता? cos a मायनस b चा फॉर्म्युला लागू होणार. काय फॉर्म्युला cos a मायनस b चा? cos a इंटू cos b प्लस sin a इंटू sin b. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बाळांनो. ओके, म्हणून आपण या ठिकाणी घेतलं वी नो दॅट. मग याच्या ऐवजी हा कोण झाला? आपला a झाला. हा कोण झाला? आपला a आणि हा काय झाला? आपला b झाला. मग याला आपल्याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायचं. तर cos 15 डिग्री इज इक्वल टू cos a मायनस b चं काय होणार? cos a. a म्हणजे कोण होणार? 45 इंटू cos b. b म्हणजे काय होणार? 30 प्लस sin a. a म्हणजे काय होणार? 45 sin b म्हणजे काय होणार? 30 डिग्री. ओके, आता कॅल्सी जवळ घ्यायची आहे आणि कॅल्सी मध्ये तुम्हाला cos 45 टाकायचंय आणि cos 45 कॅल्सी मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला √2/2 असं कॅल्सी वरती दाखवते. काय दाखवते? √2/2. पण √2/2 वापरायचं नाही, कारण की ते विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. पण कॅल्सीचा वापर करायचा, पण दाखवायचं का नाही. मग √2/2 कॅल्सीत आला, तुम्ही काय या ठिकाणी √2/2 जर लिहिलं तर ते तुम्हाला मार्क देऊ शकत नाही, ते 0 पण तुम्हाला देईल. आलं लक्षात? तर तिथं लिहायचं काय? हा जो अपवार मधला 2 आहे हा वरचा √2 ऍज इट इज. ओके, आणि ह्या अपॉन मधल्या 2 ला आपण असं म्हणू शकतो का त्या 2 चं स्क्वेअर रूट पण घ्यायचं आणि स्क्वेअर पण घ्यायचा? काही फरक पडणार आहे का? नाही. तर हा वरचा √2 हा 2 कटला होता, काय राहतो? 1/√2 असतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, √x अपॉन x असेल तर त्याला आपण √1/x म्हणू शकतो. लक्षात? √x/x जर असेल तर त्याला काय म्हणू शकतो? 1/√x.
तसं अंडर रूट ऑफ 2/2 जर असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण 1/√2 म्हणू शकतो. ओके, कळतंय. म्हणून cos 45 ची व्हॅल्यू काय घेतली आपण 1/√2 घेतली इंटू cos 30 ला जर cos 30 ला जर आपण कॅल्सी मध्ये जर टाकलं तर काय येतं आपल्याला cos 30 ला कॅल्सी टाकलं तर √3/2 प्लस sin 45 चा 1/√2 आणि sin 30 चा आन्सर काय येतं 1/2 येतं. ओके, मी याला सोडवलं मित्रांनो. आता हे मल्टिप्लाय मध्ये दोघं जण 1 × √3 काय येणार √3 आणि अपॉन मध्ये 2 × √2 2√2 काय येणार बेटा 2√2. इथे काय आहे प्लस 1 × 1 काय येणार 1 आणि अपॉन मध्ये पुन्हा 2√2. दोघांचा डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. एकदाच घेणार काय घेणार 2√2 आणि वर काय येणार बाबड्या √3 + 1 आणि कुणाची व्हॅल्यू झाली बेटा cos 15 डिग्रीची. कुणाची व्हॅल्यू झाली cos 15 डिग्रीची. लक्षात. सिमिलरली बाळांनो काही लोक त्याला असं पण सोडवतील मग सर आमचा आन्सर तर वेगळं आलंय हो. ओके, तर असं चालेल का? यस बेटा, का नाही चालणार. या ठिकाणी cos a - b चा म्हणजे सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. तर काय येणार या ठिकाणी cos 60 येणार इंटू काय येणार मित्रांनो cos 45 येणार. नंतर काय येणार मायनस इथे काय येणार sin 60 येणार इंटू sin काय येणार 45 येणार. बरोबर आहे का? इथं मायनस आले काय यायचं प्लस आणि इथं मायनस इथे काय घेतलं प्लस. ओके, काय घेणार आपण प्लस फॉर्म्युल्यामध्ये. समजलं का नाही समजलं. मग cos 60 ची व्हॅल्यू काय आहे बेटा cos 60 ची व्हॅल्यू काय आहे 1/2 इंटू cos 45 ची व्हॅल्यू काय आहे 1/√2 sin 60 ची व्हॅल्यू काय आहे √3/2 आणि sin 45 ची व्हॅल्यू 1/√2. बघा हे 1 × 1 काय झालं 1 इथे काय झालं 2 × √2 2√2 √3 × 1 काय झाला √3 आणि 2 × √2 काय झाला 2√2. दोघांचा डिनॉमिनेटर काय झाला 2√2 आणि वर काय राहणार 1 + √3 आणि ही व्हॅल्यू कुणाची आली cos 15 डिग्रीची. मग तुम्ही म्हणसाल सर इथं तर 1 + √3 आहे आणि इथं तर √3 + 1 आहे काही फरक पडणार आहे का? नाही. 2 + 1 म्हणा किंवा 1 + 2 म्हणा तसं येणार. आलं लक्षात. म्हणजे कसंही सॉल्व्ह केलं तरी आन्सर काय येणार सेमच येणार आहे. मग मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला 15च्या ऐवजी असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. साइन असेल कॉस असेल टॅन असेल कॉट जरी आला सेक जरी आला आणि कोसेक जरी आला तरी पण सॉल्व्ह करता येतं. कॉट काढण्यासाठी तुम्हाला कुणाची व्हॅल्यू काढावी लागेल टॅनची. सेक काढण्यासाठी कुणाची व्हॅल्यू काढायची सर कॉसची आणि कोसेक काढण्यासाठी कुणाची व्हॅल्यू काढावी लागेल साइनची. म्हणजे आपण या ठिकाणी cos 15 दिलं पण त्यांनी जर असं या ठिकाणी विचारलं असतं सपोज काय विचारलं असतं cos 15 न विचारला त्यांनी काय विचारलं असतं sec 15 काढा म्हटलं असतं. काय म्हटलं असतं sec 15. तर मग मी sec 15 साठी कुणाची व्हॅल्यू काढली असती cos 15 ची आणि cos 15 मला जर sec 15 ची व्हॅल्यू काढायची तर sec 15 म्हणजे काय असतो 1/cos 15 असतो. म्हणजे उत्तर काय होणार माझं याच्या उलट होणार म्हणजे 2√2 वर जाणार आणि हे काय येणार √3 + 1 खाली येणार. आलं लक्षात. आणि कोसेक जर काढायचा असला तर साइन काढावा लागला असता आणि कॉट जर काढायचं म्हटलं तर काय करावं लागलं असतं टॅन काढावं लागला असता. आलं लक्षात मित्रांनो. एकदम सिंपल आहे एकदम सोपं आहे. शांततेत फक्त काय करायचं सॉल्व्ह करायचं. एवढं लिहिल्यानंतर आपल्याला किती मार्क भेटतील 2 मार्क भेटतील. किती मार्क भेटतील 2 मार्कासाठी विचारलेला आहे. ओके, कळतंय मित्रांनो. अशा टाईपचा या ठिकाणी 15 डिग्री असेल त्यानंतर अजून 75 डिग्री पण विचारतील. किती डिग्री विचारतील 75 डिग्री विचारतील. 120 डिग्री सुद्धा विचारतील. किती डिग्री विचारू शकतात बघा 15 डिग्री विचारू शकतात 75 डिग्री विचारू शकतात 120 डिग्री विचारल्या जाऊ शकतं 105 डिग्री सुद्धा विचारलं जातं आणि 135 डिग्री सुद्धा विचारलं जातं. मग आता 15 बद्दल जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर हे सांगितलं तुम्हाला काय होऊ शकतं 60 - 45 किंवा 45 - 30 हे दोन आपण जसे बघितले तसे. ओके, 75 जर म्हणलं तर काय येणार 45 + 30 45 प्लस काय येणार 30. 120 म्हणलं तर काय येणार 90 + 30 येणार. ओके, 105 जर म्हणलं तर 90 प्लस काय येणार 45 येणार. ओके, नाही 135 होतं का. ओके, म्हणजे काय येणार इथं 60 + 45 येणार. काय येणार 60 + 40 आणि 135 साठी काय येणार 90 + 45. लक्षात. म्हणजे मी चुकीचं लिहिलं तुमच्या लक्षात आलं की नाही आता. ओके, ते लक्षात येणं इम्पॉर्टंट आहे. लक्षात.
मग 90 ची व्हॅल्यू माहिती आहे, 60 ची व्हॅल्यू माहिती आहे, आणि उत्तर जर मॅथ एरर आलं, इन्फिनिटी आलं, तर काय घ्यायचं त्याच्या जागेवर 1/0 घ्यायचा. काय घ्यायचं? 1/0. कळलं का? तुम्ही आता tan 90 टाकावर कॅल्सी. tan 90 किती येतं बघा बरं. tan 90 टाकलं का? काय म्हणतं रे? मॅथ एरर म्हणताय. मग tan 90 काय येतं? मॅथ एरर येतं. म्हणजे काय घ्यायचं त्या ठिकाणी? 1/0 वापरायचं. त्याच्यावर वापरायचं 1/0. कळालं इथपर्यंत? आलं लक्षात? व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. चला बघा मित्रांनो, तुम्ही नोट डाऊन केला असेल किंवा इथली जी कुठली व्हॅल्यू जर आली, टर्म आली, त्याच्यानुसार पण आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर मित्रांनो बघा, आता मी दुसरा एक क्वेश्चन अगोदर पेपरला आलेला आहे. cos 135. मी आताच सांगितलं तुम्हाला 135 कसं लिहिणार आहे आपण? म्हणजे याला कसं करणार? cos 135. याला कसं लिहिणार मित्रांनो? cos घेणार, इथे काय घेणार? 90 प्लस 45. मग cos 90 प्लस 45, तर cos a प्लस b चा फॉर्म्युला जर लागू झाला, काय येणार? cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b येणार. मग cos 90 ची व्हॅल्यू, cos 01 असतो, cos 90 काय असतो? 0. cos 45 काय येणार? 1/√2. sin 90 ची व्हॅल्यू काय असते? sin 0 0 असतो, sin 90 1 असतो. ओके. आणि sin 45 ची व्हॅल्यू काय असते? 1/√2. मी चुकीचं लिहिलं असेल, कॅल्सी चेक करून घ्या. ओके. मुलांना चेक करण्यासाठी मी कधी कधी चुकीचं पण लिहून टाकत असतो. काय येणार मग? हे होणार 0 आणि हे होणार -1/√2 आणि फायनली याचं उत्तर येतं -1/√2. आणि तुम्हाला फायनल आन्सर आपलं करेक्ट आलं की रॉंग आलं हे जर चेक करायचं असेल तर याला कॅल्सी टाकून द्यायचं डायरेक्ट. ओके. आणि तू म्हणसाल सर मग याला जर डायरेक्ट कॅल्सी टाकलं या प्रश्नामध्ये, कोणत्या प्रश्नामध्ये? या प्रश्नामध्ये cos 15 टाकलं, हे तर येत नाही हो. मग हे येत नाही तर काय करायचं? cos 15 ची आलेली पॉईंट मधली व्हॅल्यू आणि ही जी व्हॅल्यू आहे पॉईंट मधली, तर ती सारखी आहे का बघायची. या दोन व्हॅल्यू काय सारख्या आहे का बघायच्या. आलं लक्षात? दोघांचं आन्सर सेम आलं तर सेम आहे. ओके. आणि येत आहे. ओके. जमेल मग? आलं याचं उत्तर -1/√2. cos 15 ची टाका बरं कॅल्सीत. cos 15 cos 135 इज इक्वल टू किती येत आहे? -√2/2 म्हणजे काय? -1/√2. आलं लक्षात? क्लिअर आहे? ओके. आता बघा, हे एवढं आलं आपल्याकडं. आता काय करायचं आपल्याला? cos 75 काय घ्यायचं आपल्याला? cos 75 घ्यायचं. ओके. तर cos 75 ला सॉल्व्ह करायचं. cos 75 साठी काय करणार? 45 प्लस 30. 45 प्लस 30. चला बघा, आता इथं काय दिलं? विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 75. हे इझिली तुम्हाला जमायला पाहिजे. आता cos 75 असेल, sin असेल, tan असेल, सिंपली काय सांगितलं मित्रांनो मी? cos 75 ला काय करू शकतो आपण? सांगा बरं काय करू शकतो? इथं cos, कोणी 45 प्लस 30 लिहेल, कोणी 30 प्लस 45 लिहेल. काही फरक पडणार का? नाही. कोणता फॉर्म्युला वापरायचा? cos a प्लस b चा. cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b. नंतर त्याला काय करायचं? खाली सॉल्व्ह करायचं. ओके. सिमिलरली मित्रांनो या ठिकाणी आता हा अशा टाईपचा एक वेगळा प्रश्न येतो. ओके. मग याच्यात काय विचारलं? sin a इज इक्वल टू 0.4 दिला. दिला sin a इज इक्वल टू आपल्याला दिला 0.4. मग sin a ची व्हॅल्यू आपल्याला 0.4 दिलेली आहे, ती व्हॅल्यू नोट डाऊन करायची. आणि त्यांनी विचारलं काय? sin 3a काढा म्हटलं. काय काढा म्हटलं? sin 3a. मग मला सांगा मित्रांनो, sin 3a तर आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये sin 2 थिटा, sin 3 थिटा, sin 4 थिटा नाही दोनच होते का? sin 2 थिटा, sin 3 थिटा, cos 2 थिटा, cos 3 थिटा, tan 2 थिटा आणि tan 3 थिटा. तसेच sin थिटा, cos थिटा आणि tan थिटाला सुद्धा हाफ अँगल मध्ये सुद्धा आपण बघितले. ते 9 फॉर्म्युले आपण बघितलेत. पण त्याच्यापैकीच हा sin 3a चा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय होता? 3 sin a मायनस 4 sin क्यूब a. बस मित्रा, फक्त फॉर्म्युला किंमत टाकायची रे. हा 3 ऍज इट इज आणि sin a ची किंमत काय आहे? 0.4 मायनस 4 ऍज इट इज. sin a ची किंमत काय आहे? 0.4 आणि त्याचा काय होता? क्यूब. बस कॅल्सी हातात घ्यायचे आणि उत्तर काढायचं बबड्या. 0.944 हे काय तुझं आन्सर. कळलं का? कधी कधी या ठिकाणी तुम्हाला sin 2a काढा सांगतील. काय काढा सांगतील? sin 2a. जर त्यांनी इथं sin 2a काढा म्हटलं असतं, मग sin 2a चा फॉर्म्युला काय आहे? 2 sin a इंटू cos a. मग बबड्या तुझ्याकडे कोण नाही आता? 2 आहे, बरोबर का? आहे ना? sin a ची व्हॅल्यू काय आहे?
0.4, पण कोण नाही रे बेटा, कॉस ए. मग कॉस ए ला काहीतरी म्हणता येत आहे, बरोबर का? कारण तुला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला माहितीये, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आहे का नाही? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं ना. मग याच्यावरून मला जर कॉस थिटाची किंमत काढायची तर मी त्याला असं अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणू शकतो. कळालं मित्रांनो? मग याच्यानुसारच आपण या ठिकाणी काय घेणार, अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर ए. कळालं का? आणि जर कॉस ए दिला असता, काय दिला असता, कॉस ए, तर इथं 2 साइन ए इंटू कॉस ए, तर 2 ऍज इट इज, आणि साइन ए ला काय घेतलं असतं मी, अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर ए घेतलं असतं. कळतंय का नाही कळत? मी सांगतो तसं पण एखादा न्यूमेरिकल सांगून देतो. हा इथं राहणार 2, इथं 0.4 आणि 1 मायनस साइन स्क्वेअर ए, तर अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 0.4, त्याचा काय घ्यायचा, स्क्वेअर. याला सगळ्याला कॅल्सिट टाकायचं, आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटते बाबड्या, साइन 2a ची. कोणाची व्हॅल्यू भेटते, 0.733. नक्की कॅल्सिट चेक करा बरं, 0.733. आलं लक्षात? जर त्यांनी आपल्याला कॉस 2a विचारला असता, काय विचारला असता, कॉस 2a काढा. ओके, आता ह्याच प्रश्नाला तुम्ही असं पण सोडू शकता. कसं सोडू शकता, असा फॉर्म्युला वापरणं आहे तुम्हाला, बरोबर आहे का? मग तुम्ही असं म्हणू शकता, वी नो दॅट cos a is equal to under root of 1 minus sin square a. ओके, cos a sin a दिला असेल आणि cos a काढायचं असेल तर अंडर रूट मध्ये काय घ्यायचं, 1 minus sin square a. आणि cos a दिला असेल आणि sin a काढायचं असेल तर अंडर रूट मध्ये 1 minus cos square a येणार. लक्षात? म्हणजे असा फॉर्म्युला येणार, sin a is equal to under root of 1 minus cos square a. म्हणजे cos a दिला असेल तर sin a काढता येतो आणि साइन ए दिला असेल तर कॉस ए काढता येतो. तर अंडर रूट ऑफ काय येणार, 1 मायनस 0.4 चा काय येणार, स्क्वेअर. याचं उत्तर बघा बरं, रूट मध्ये टाका बरं याला सगळं काय येतं, कॉस ए ची व्हॅल्यू बघा, अंडर रूट ऑफ 1 मायनस 0.4 चा स्क्वेअर किती येतं बघा, 0.91, 3 डिजिट पर्यंत लिहायचं. ओके, मग आता कॉस ए माहित झाला, मग फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय फॉर्म्युला आहे, sin 2a is equal to 2 sin a into cos a. मग हा 2 sin a ची व्हॅल्यू आहे 0.4 आणि cos a ची काढली 0.916. आता याला मल्टिप्लाय करा, बघा येतं का आन्सर, काय येतं बघा आता आन्सर, 0. येतं का तेवढं, यांचं मल्टिप्लिकेशन 0.733 येत आहे. आलं कळालं का? म्हणजे हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा कळते का नाही कळत? जर मला समजा मित्रांनो साइन हे cos 2a काढायचं सांगितलं असतं, म्हणजे आपल्याकडे साइन a दिला आणि cos 2a काढायचं सांगितलं, 7.3, हा 2.8 ला 3 लिहू शकतो. ओके, आलं लक्षात? पण cos 2a आला इथं, cos 2a काढा जर म्हटलं असतं तर cos 2a चे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए आणि 2 cos स्क्वेअर ए मायनस 1. मग डायरेक्ट हे साइन ए दिलं आणि इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos 2a असं विचारलं असतं, तर मग cos 2a चा फॉर्म्युला काय होता, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर ए. मग काय घेतलं असतं, 1 मायनस 2 आणि साइन ए ची व्हॅल्यू 0.4, त्याचा स्क्वेअर घेतला असता आणि आलेलं उत्तर इथे लिहिलं असतं. ती कोणाची व्हॅल्यू भेटली असती, cos 2a ची. किती बघा बरं, 0.68, 0. काय आली असती, 68. म्हणजेच बघा मित्रांनो, यात एक गोष्ट तुमची क्लिअर झाली असेल. आता काही काही लोकांना हा पण प्रश्न पडला असेल, सर मग त्यांनी tan 3a विचारला असतं तर मग काहीच अवघड नव्हतं बबड्या, त्याला tan 3a जरी विचारला असता तर तुझ्याकडे कोण होता, साइन ए, त्याची किंमत काय होती 0.4. तू काय काढला, cos a, त्याची व्हॅल्यू काय काढली 0.916. आणि तुला बाबड्या tan a ची किंमत काढता नाही येत, करे काढता येते का नाही काढता येत? मग tan a ची किंमत काय होणार, सांग बरं बाबड्या, tan a ची किंमत काय होणार, sin a अपॉन cos a. काय होईल, sin a अपॉन cos a होईल. मग sin a 0.4 होता आणि cos a 0.916 होता. त्याच्यावर तुला कानाची व्हॅल्यू भेटली बाबड्या, tan a ची किती भेटली, 0.436.
आणि मग त्यांना तुला आता बाबड्या tan 3ab काढा म्हणलं आणि tan 2ab काढा म्हणलं तर तुझ्याकडे फॉर्म्युला आहे tan 2a अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर ए. बस हिच्यात tan a ची व्हॅल्यू टाकायची उत्तर काढायचं. tan 3a म्हणलं तर tan 3a चा फॉर्म्युला पुट करायचा, बरोबर आहे का, त्याची व्हॅल्यू टाकायची. tan 3 विचारला असता कोणता फॉर्म्युला वापरला असता, tan 3a इज इक्वल टू 3 tan a मायनस है ना tan क्यूब a अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर ए. होतं का असं, 3 tan a मायनस tan क्यूब a अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर ए. होतं का नव्हतं, खरं खरं सांगा, फरक नव्हतं. 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. थिटा बी वापरू शकता आणि नंतर त्याला कन्वर्ट ए मध्ये पण करू शकता. आलं लक्षात. जमन आता या असं काही काही वेळेस फक्त ए ची किंमत दिली असते, त्याची किंमत दिली असती, ए ची किंमत देतात आणि मग म्हणतात फाइंड sin 3a. मग सोपं आहे, इथे काय येणार साइन, इथे काय येणार 3, एच्या जागेवर किती येणार, एची किंमत येईल समजा 30, इथे 30 घेणार म्हणजे काय येणार sin 90, sin 90 ची किंमत लिहून टाकणार. असं पण प्रश्न विचारू शकतात, काही अडचण आहे का. जमन याच्यावरचा प्रश्न, हे 2 मार्क जायला नको, कळालं का, हे 2 मार्क जायला नको. कळालं सगळ्यांना इथपर्यंत, नक्की कळालं, काही डाऊट कुणाला मित्रांनो, ओके समजलंय, आलं लक्षात मुलांनो, ओके. तर हे आपण बघितलंय, हा एक क्वेश्चन बघितला, त्यानंतर हा एक क्वेश्चन तुम्हाला सांगितला, त्यानंतर 135 वाला सुद्धा सांगितला, त्यानंतर इथं cos 15 sin 15 काय पण विचारू शकतात. आलं लक्षात, व्यवस्थित करायचं, या टाईपवर एक प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार. ओके चला, थँक्यू. नेक्स्ट हे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टाकतो. ओके.